नमस्कार मित्रमैत्रिणींनो. निरोगी आरोग्यदायी आहार शरीराला आवश्यक पोषण पुरवतो. द्रव पदार्थ, प्रथिनासारखे सूक्ष्म पोषक घटक, जीवनसत्वे यासारखे सूक्ष्म पोषक आणि पुरेसे फायबर आणि अन्न ऊर्जा. निरोगी आहारामध्ये फळे, भाज्या आणि संपूर्ण धान्य असू शकतं आणि त्यात अगदी कमी ते कोणतेही प्रतिक्रिया केलेले पदार्थ किंवा गोड पेये समाविष्ट असू शकतात. निरोगी आहार घेणं आपल्या एकूण आरोग्यासाठी खरोखरच महत्त्वाचं आहे. जेव्हा तुम्ही योग्य पदार्थ खाता तेव्हा तुमच्या शरीराला जीवनसत्वे, प्रथिने आणि चांगले फॅट्स यासारखे पोषक घटक मिळतात. हे पोषक घटक तुमच्या शरीराला योग्यरित्या काम करण्यास, वाढण्यास आणि स्वतःची दुरुस्ती करण्यास मदत करतात. तेव्हा निरोगी आहारही असणं खूप गरजेचं आहे. चांगलं खाल्ल्यानं तुमचं वजन योग्य ठेवण्यास मदत होतं. हृदयरोग किंवा मधुमेह यासारख्या आरोग्य समस्यांचा धोका कमी होतो. संतुलित आहारामुळे तुम्हाला ऊर्जा मिळते, ज्यामुळे तुम्हाला अधिक सक्रिय वाटतं आणि तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी करण्यास सक्षम होतात. हे फक्त शारीरिक आरोग्याबद्दल नाही, तर योग्य खाल्ल्याने तुमचं मन साफ होऊन आणि तुमचा मूडही सुधारू शकतो. फायबर समृद्ध अन्न आपल्याला पाचनतंत्रासाठी उत्तम आहे. ते पचनक्रिया सुरळीत करण्यास मदत करतं. शिवाय पौष्टिक पदार्थ खाल्ल्याने तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते, ज्यामुळे तुम्ही सर्दी आणि इतर आजारांशी लढा देऊ शकता. तुमच्यामध्ये इम्युनिटी पॉवर वाढत जाते आणि तुम्ही आजारांना बळी न पडता तुम्ही योग्यरित्या प्रतिकार करू शकता. तुमच्या हाडासाठी आणि दातांसाठीही निरोगी खाणं महत्त्वाचं आहे. कॅल्शियम आणि इतर खनिजे समृद्ध अन्न त्यांना मजबूत ठेवतात आणि जेव्हा तुम्ही चांगले खाता तेव्हा तुमची त्वचा, केस आणि नखे सर्व चांगले दिसतात. सर्वप्रथम बाहेरची बिस्किटे, कुरकुरे, चिप्स, खारी, पाव हे तातडीने बंद करा. यातून वाचलेल्या पैशातून तूर डाळ, साधा रेशन तांदूळ, खजूर, केळी, पपई, डाळिंब, पेरू असे पदार्थ घ्या. नाश्त्यामध्ये इडली, पोहे, अंडी असं खा. नाचणीच्या पिठाचं आंबील, गूळ घालून खीर चालेल. पालेभाज्या, तशा पालेभाज्या स्वस्त असतात त्या खा. भोपळा, वांगी, दोडका, फ्लॉवर, भेंडी या भाज्या पण तुलनेने स्वस्त असतात आणि या आपल्याला सहज उपलब्ध होतात. तेव्हा बिस्किटे, खारी खाऊन आपल्या शरीराचं नुकसान करून घेण्यापेक्षा उपयुक्त अशा फळे, भाज्या तुम्ही खाऊ शकता. त्याचप्रमाणे मूग भिजवून, मोड काढून, उकडून नाश्त्याला खाऊ शकता. बाहेरचं बिस्किट आणि वडापाव तसंच जंक फूड, फास्ट फूडवर होणारा खर्च बंद करून अशा गोष्टी सहज उपलब्ध होतात. शक्यतो घरातच जेवा. त्यासाठी काही जुजबी शिकून घ्या. उदाहरणार्थ, सकाळी वेळ नाही पण खायचं आहे तर एक उकडलेलं अंड, केळी, पपई किंवा कलिंगड खाऊ शकता किंवा दही खाऊ शकता, भातही खाऊ शकता. राईस, वडे, मॅगी याऐवजी घरची खिचडी बनवा, पुलाव बनवा. 15 दिवसातून किंवा महिन्यातून एकदा बाहेर खाणं चालेल. थोडा बदल हा हवाच असतो, पण बाकी दिवस सांगितलेला आहार आणि हे पदार्थ तितके महाग नाहीत. खजूर थोडासा असू शकेल. साखर तर आहारामध्ये नकोच. गूळ चालेल. कोको कोला, आईस्क्रीम तर पूर्णपणे बंद करा. याऐवजी तुम्ही साधं ताकही पिऊ शकता. यामुळे तुमचं शरीर शुद्ध होण्यासही मदत होते. तेव्हा घरगुती पदार्थ बनवून तुम्ही खाऊ शकता आणि निरोगी नक्कीच राहू शकता. तेव्हा बाहेरचं खाऊन आजारांना आमंत्रण देण्यापेक्षा छोट्या छोट्या रेसिपी तुम्ही घरी ट्राय करून खाऊ शकता. यामुळे तुमचं शरीरही सदृढ राहू शकतं आणि तुम्ही उत्साहीही राहू शकता. तेव्हा नक्कीच तुमच्या आहारामध्ये हा छोटासा बदल नक्की करू शकता आणि सदृढ राहू शकता. जसं म्हणतात की चांगलं खावा आणि स्वस्थ राहा.